आपल्याकडे गणपती बाप्पावरती श्रद्धा असणारे अनेक जण सापडतील. गणपती बाप्पा हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. अगदी आपल्या लहान बाळांची नावे देखील आपण गणपती बाप्पांच्या नावावरून ठेवतो. त्याचबरोबर अनेक जण दर महिन्यात येणाऱ्या संकष्टीला उपवास करतात. संकष्टी हा प्रत्येक गणेश भक्तासाठी खास दिवस आहे. तर या दिवशी बाप्पावरती श्रद्धा ठेवून उपवास केला जातो. तसंच काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन हा दिवस साजरा करतात आणि त्यातली त्यात विनायक चतुर्थी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते, उपवास केला जातो. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. तसेच जो व्रत करतो श्री गणेश त्यांचे सर्व अडथळे दूर करतात. नोव्हेंबरमध्ये विनायक चतुर्थी व्रत केव्हा पाळले जाईल आणि पूजेचा शुभ मुहूर्त, त्याचबरोबर या दिवशी आपण व्रत कसं करायचं, या सर्व गोष्टींची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी गणेशाला समर्पित आहे. त्यामुळे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार 4 नोव्हेंबर रोजी रात्री 11:24 सुरू होईल आणि त्याच वेळी त्यांची समाप्ती 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:16 होणार आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी विनायक चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. 11:40 ते दुपारी 12:30 असेल. या काळात तुम्ही गणपतीची पूजा करू शकता. याशिवाय 5 नोव्हेंबर रोजी रवी योग देखील तयार होत आहे, जो सकाळी 6:30 ते 9:40 राहील. यावेळी गणेशाची पूजा आपण करू शकतो. तर गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत. प्रत्येक मराठी महिन्यातील दोन्ही चतुर्थीला गणपती पूजन, उपासना, नामस्मरण करण्याची आपल्याकडे प्राचीन परंपरा आहे. तर मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर वद्य पक्षातील चतुर्थी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. गणेश व्रतांमध्ये या दोन्ही चतुर्थींना गणपती पूजन करणे शुभ आणि फलदायी मानले जाते. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी गणपतीचे पूजन, नामस्मरण, उपासना केल्यास गणपती बाप्पासह मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो. तसेच मंगळवार असल्याने अनेक ठिकाणी हनुमंताचे पूजनही केले जाते. अंगारक विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे, दिवसभर उपवास करायचा आहे. गणपती बाप्पाची षोडोपचार आपल्याला पूजा करायची आहे. तर इथे पहा, गणपती बाप्पांची मी इथं पूजा तुम्हाला करून दाखवते. तर एखादा छोटासा पाठ घ्यायचा आहे किंवा आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण पूजा करू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू वाहून घेऊया, अक्षदा वाहून घेऊया आणि फुलं वाहून घ्यायची आहे. तर आता आपल्याकडे गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल, पितळेची असेल, चांदीची असेल, तर ती आपल्याला मूर्ती घ्यायची आहे. तर त्या मूर्तीला आपल्याला पाण्याने, पंचामृताने किंवा चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे. मुखामध्ये सतत ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः किंवा आपण अभिषेक करतेवेळी अथर्व शीर्ष पाठ असल्यास 21 वेळा त्याचं आवर्तन करायचं आहे आणि ओम गंग गणपते नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा आपण जप करू शकतो. तर इथे पहा, हळद चंदन मिश्रित पाण्याने सुद्धा मी गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतलेला आहे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांवरती अभिषेक करून घेऊयात. ओम गंग गणपते नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तर या दिवशी व्रत केल्यास आपल्यावरती संकटे येत नाहीत किंवा संकट असल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे. विनायक चतुर्थीला गणेशाची आराधना आणि उपवास केल्याने साधकावरती विशेष आशीर्वाद राहतात. याशिवाय व्यक्तीला सुख, समृद्धी, शांती, यश आणि ज्ञानाचा आशीर्वादही मिळतो. तसेच गणेशाच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. या दिवशी माणसाने श्री गणेशाची आरती केलीच पाहिजे. त्यामुळे विघ्नांचा नाश करणारे प्रसन्न होतात. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 वेळा चतुर्थी तिथी येते. यात विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीचा समावेश होतो. तर या दिवशी गणेश पूजनाला अतिशय महत्त्व आहे. तर इथे पहा, तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर एखादी सुपारी ठेवून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. गणपतीला आपल्या अभिषेक करून झालेला आहे. त्यानंतर गणपती बाप्पा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर एखादं छोटंसं आसन ठेवून त्याच्यावरती आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत. अक्षदांवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि गणेशाची मूर्ती आपण याच्यावरती विराजमान करणार आहोत.
त्यानंतर चंदनाचा आपल्याला गणपती बाप्पांना टिळा लावून घ्यायचा आहे. शेंदूर अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पांना लाल फुलं किंवा जास्वंदीचं फूल आणि दुर्वा अर्पित करायचे आहे. लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. तर या दिवशी गणपती आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी गणपतीची पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व संकट आणि अडचणी दूर होतात. व्रताच्या या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिले जाते. संततीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी स्त्रिया देखील हे व्रत करतात. पूजा झाल्यानंतर पूर्ण भक्तिभावाने आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. शक्य झाल्यास जवळच्या गणपती मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि शक्य असल्यास या दिवशी उपवास नक्की करावा. तर पूजेनंतर चंद्रदेवाला आपल्याला दूध अर्पण करायचं आहे. अर्घ्य देताना व्रत करणाऱ्या व्यक्तीने डोळे मिटून गणेशाच्या मंत्राचा जप करावा आणि सुखसमृद्धीची कामना करावी. गणेशाच्या पूजेच्या वेळी पती पत्नीने एकत्र बसून ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप केल्यास ते अत्यंत शुभ मानले जाते. या दिवसाच्या पूजेत नारळ आणि मोदक यांचा समावेश आपल्याला करायचा आहे. याशिवाय गणेश पूजनेमध्ये आपल्याला गुलाबाचे फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहे. धूप दिवा नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम गंग गणपते नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. गणपतीची कथा वाचायची आहे, आरती करायची आहे आणि पूजेत सहभागी असलेल्या सर्वांना आपल्याला प्रसाद वाटप करायचे आहे. जे लोक विघ्न दूर करणारे श्री गणेशाची नित्य पूजा करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे संपतात. विनायक चतुर्थीला सिद्धिविनायक रूपाची पूजा केल्याने संततीशी संबंधित प्रत्येक समस्या दूर होतात. कुटुंबाच्या वाढीसाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर या दिवशी आपण आपल्या मुलांबरोबर ओम बुद्धिप्रदाय नमः ओम बुद्धिप्रदाय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसून आपल्या मुलांबरोबर हा जप करायचा आहे. नैवेद्य म्हणून मोदक अर्पण करायचा आहे आणि पूजेनंतर हे मोदक तुमच्या मुलाला खायला द्यायचे आहेत. उर्वरित इतर गरजू मुलांनाही तुम्ही वाटून देऊ शकता. तर या पद्धतीने गणपतीची पूजा केल्याने मुलांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते असे मानले जाते आणि संततीच्या करिअरमध्ये चांगले यशही मिळते. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला 5 लाल गुलाब व दुर्वांची जुडी अर्पण करा. यानंतर आरती करा आणि गणेश चालीसाचे आपल्याला पठण करायचं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.